नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, हा कोल्हापूरमध्ये आल्यावर माझा पहिलाच ब्लॉग आहे कोल्हापूरमध्ये। मला 1 महिना झाला कोल्हापूरमध्ये येऊन। मी आजपर्यंत ब्लॉग अपलोड नाही केला, कारण की इकडं खूप पाऊस चालू होता 1 महिन्यापासून आणि मी कुठं गेलो पण नाही, त्यामुळं ब्लॉग आले नाहीत। आता इथून पुढं ब्लॉग येतील, तर प्लीज बघत राहा। तर आज आम्ही जाणार आहोत गगनबावडा येथे हॉटेलची ट्रिप। आज खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आता वाजले सकाळचे 6:45 वाजले, तर मी आता चाललोय हॉटेलला। तिथून बसने जाणं आहे, तिकडं एक 60 किलोमीटरवर काय रिसॉर्टवरती जाणं आहे। तर चला तुम्ही चाललो। तर मित्रांनो, ही आहे आमच्या पाठीमागं सयाजी हॉटेल। आता आम्ही बसमध्ये बसलोय, आता बस निघणार आहे थोड्याशा। मित्रांनो, आम्ही जाताना बसमध्ये डान्स करत गेलो होतो। मित्रांनो, आम्ही कोल्हापूरपासून 60 किलोमीटर दूर एका रिसॉर्टवरती आलो। या रिसॉर्टलाच आम्ही ब्रेकफास्ट लंच करणार होतो आणि इथून पुढे त्यांच्याच गाड्यामध्ये आम्ही पुढची टुरिस्ट स्पॉट बघणार होतो। मित्रांनो, रिसॉर्ट खूप सुंदर होता आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर होता। मग आम्ही ब्रेकफास्ट केला आणि निघालो गगनगड बघायला। आम्ही गगनबावडा इथे आलेलो आहे। आम्ही गगनबावडा इथे आलेलो आहे। आश्रम आहे इथं गगनगिरी महाराजांचा। मित्रांनो, पूर्ण धुकं दिसते तुम्हाला आणि खूप छान व्ह्यू होतो इथून। टकरा चुके हैं हमसे मुसाफिर, यूं तो कहीं दिल ना लगाया हमने किसी से, किस्से सुने हैं यूं तो कहीं। ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो, जैसे मिल रही हो इत्र से हवा। फिराना सा है इश्क क्या है, ऐसे तुम मिले। मित्रांनो, खूपच सुंदर वातावरण इकडे झालेलं आहे, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे। मित्रांनो, इकडे खूप जास्त पाऊस होतोय। आता धरण आहे बघायला चाललेलं आहे। आता चला तुम्हाला आता डॅम दाखवतो, गगनबावडा डॅम। मित्रांनो, इकडे आहे रामलिंग टेम्पल, दगडामध्ये कोरलेलं टेम्पल आहे। मित्रांनो, आता आम्ही आलेले बावडेकर वाडा येथे। पछाडलेला जो मराठी मूवी आहे तो याच बंगल्यामध्ये शूट झालेला आहे।
आपण आता जो वाडा बघितला त्या वाड्यामध्ये पछाडलेला आणि बरेच मराठी मूवीची शूटिंग झालेली खूप त्या काळी बावडेकर म्हणून होते त्यांचा वाडा होता. मित्रांनो आम्ही 3 वाजता रिसॉर्टवरती आलो आणि मग जेवण केले आणि 5 वाजता चहा घेऊन तिथून निघालो. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय परत. तर आजचा ब्लॉग मी आता इथे संपवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तोपर्यंत जय हिंद. You